साईनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, लालू महाराज की जय। झालं संपलं भजन. जा आपल्या घरी आणि झोपा. मला पण झोप. देवाला नमस्कार कर जा. देव जाग आहे. देवा यांना माफ कर. तुला बी जागवत्यात आणि मला बी. आरती आरती घेऊन येते मी. घ्या. हे बघ, एकेचा देव जागा होईल पण योगडी जागा होणं अवघड आहे. महाराज जागा बाजूला घ्या. देवा माझ्या पोराला नीट बुद्धी दे रे बाबा. गोजाती अगं काय मागतेस देवाकडे एवढं? तुझा लाला सुखात आणि आरामात राहावा एवढंच ना. काळजी करू नको. ते बघ आरामातच आहे झालं त्याचं काम. देवा माझ्या लेकराला असा सुखात ठेव बघ. तथास्तु. देवळा सकट देव पाहू. काय गोजाक्का, तो जागा वा, त्याला काहीतरी कामधंदा मिळावा म्हणून नवस करायचा का? हे असो झोपावं म्हणून. अहो त्याला काम धंदा नाही म्हणून झोपतो ना तो. त्याला काम कोण देते? आता तुम्ही एवढ्या हिरी खाल्ल्या. हा, जे नाही नाही म्हणतात त्याला 10 मस्का मारतात. पाठव मग त्याला लावून टाकू का आम्हाला? काय डॅडी इकडे. हिरीचं काम आणि याला अहो जमेल का? ते तसलं दगडीठांचं काम आहे. ह्यो असला झोपरा. अहो कुणाच्या पायावर त्यांनी घमेल टाकलं तर तो व्हायचा आदू. तो जायचा पानाच्या भावात. ह्याचं वाचल 3 तेरा. तुम्हाला व्हायचं 14 वर्षाचा वनवास आणि आम्हाला 15 वर्षाचा फास. शुभ बोल, शुभ बोल. जा घरी टीव्ही बघत वाच, सिनेमा बघ. ए शानव कोळे भावाने. लाल्या लाल्या उठ ना. ए लाल्या उठ ना. ए लेकरा उठ ना. काय झालं? झोपू का नको? उठला उठला उठला. अरे उठ ना. लोक नाव ठेवतात बघ. उठ. म्हणून उठायचं. अरे खरंच उठला की. ठेव दे नाव मला. अरे पाटील हिरीवर कामावर ठेवतात. येडी का खुळी तू? दगड धोंड्याचं काम जमल का तुला या वयात? अरे मुर्दे मला नाही तुला. उठ चल. पाटील ओ पाटील ओ पाटील तुम्ही कामाला नेताय? नाही मी येतो पण मी फुकट जागत नाही. रोख काम चोख दाम. लय कष्टाळू. झोपत का असतोस? जागा राहून काय करू? ह्याचं थोबड त्याचं थोबड बघू. हे बघा काम असेल तर जागायचं, नाही तर जायची तर आणून. अहो गुरुजी मी फक्त झोपत नसतो. मी देवाचं ध्यान लावतो. मला सांगा तुम्ही जागेपणी कोणाला देव दिसलाय का? मोठे मोठे संत महात्मे त्यांना पण स्वप्नात देव दिसला. म्हणून मी जाऊ दे ना तुम्हाला नाही करणार. उद्या 10 वाजता म्हणजे घंटा वाजच्यात येतो. 10 म्हणजे 10. जाऊन झोपा. काय वाजव मला झोपू दे. सकाळी उठायचा. गावचं बरं आहे. आई झोपू दे ना, बाप जागू दे ना. नरपती सगळं गाव मामाचं एक नाही कामाचं. ओय लाला
अरे तू खरंच कामावर निघालास की काय मग मायला म्हणजे पैस हारलो म्हणायची मी पण तुला खरं सांगू का तुला नाही जमणार ते लावतो का 50ची पैस ए रतन खत्र्या आईला बापानं घरावर चढवलेली कौलं पण विकशील तू जाऊ दे मला अरे तसं नव आता आमचं कसं आहे मसरूर सोडली का बसलो बांधावर ऑफिसर सारखं हो ऑफिसर ती बघा तुमची मॅडम दुसऱ्याच्या हाफिसा शिरले ती बघा आल्या मायला रेडकू मी आलो लवकर ओय अरे हा सांभाळ नीट सांभाळ आयला म्हशी विकशील एक दिवशी पाहिजे बाई जागा लय भारी आहे लय काम केलं बाबा झोपायला तर पाहिजे झोपू द्या वाटलंच पांघरून बी घालतो वरून. काय पांघरून घालायची गरज नाही. त्याच्या पापण्या कापल्या तरी उघड्या डोळ्याने झोपल त्यो. उगाच नको तिथे पाचळ नकेसे. चला याच्या रूपानं कुंभकर्ण मिळाला बघायला. हो रात्रंदिवस झोपलेलं असते. जेव्हा खायला उठतं करा माहित नाही. ओ पाटील अरे अहो लालाला घेऊन जा की कामावर कवा धरणं वाट बघतोय त्यो. आता सपनात जाऊ का त्याच्या काम द्यायला. ए लाला अरे उठकिल्या का काय ते पाटील चाललं बघ. अरे त्यांनी तुला कामावर न्याय पाहिजे होतं. तुझ्या बाच लय उपकार आहेत त्यांच्यावर. पाटील 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 ऐका माझं. पाटील पाटील थांबा थांबा पाटील. माझ्या बाने तुमच्यावर उपकार केले आणि मला नोकरी न देता जाताय तुम्ही. कसले उपकार. ते लहानपणी तुम्हाला बुडता बुडता वाचेल नव्हतं का ते म्हणित. बघा त्या शबरीनं रामाला बोरं दिली होती उष्टी तरी रामाने तिच्या 5 पिढ्यांचा उद्धार केला. आणि माझ्या बानं तर तुम्हाला बुडताना वाचवलं तरी तुम्ही मला कामाला ठेवत नाही. बघा सत्य आहे. शाळेत टाकाना लावून त्याला. जमल कर बाबा तुला शाळेत. पोरांनी शिकवायला नाही. बालिस्टर शिपाई म्हणून म्हणतात. सांगा हेडमास्टरला लावून टाका शाळेत. हेडमास्टर काय झेडपीचे अध्यक्ष आहेत. ए जेडपीचा अध्यक्ष माझा पाहुणा आहे. ऑइलर रात्रून दिवस झोपलेलं असतं पण डोकं लय भारी चालतंय. हो मी फक्त झोपत नसतो. डोळ्याची दार सताळ उघडी असतात माझ्या. हॅलो 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 हॅलो. हो त्या लाल्याचं काय करायचं. त्याला करा हेडमास्तर आणि तुम्ही द्या राजीनामा. कसं बोलताय पाटील. आईला हे पण आम्ही सांगायचं का. तुम्ही शाळेत हजमती करता का पोरांना शिकवता. अहो माझ्या मागे लागलो होतं सारखी फणफण तिच्या मायला पाठवलं तुमच्याकडे. आता काहीतरी कारण सांगा आणि द्या आकलून. दाखला मिळाल्याशिवाय काम मिळणार नाही म्हणून सांगा. पाटलांचे पाहुणे आहेत झेडपीत. आहेत ना मग त्यांच्या मागे जायचं. मी काय झेडपीचा अध्यक्ष वाटलं का तुला. लाल्या मला एक गोष्ट सांग रे. तुझ्याकडे दाखला आहे का आधी. दाखला 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 म्हणजे काय माहित नाही. शाळेत नोकरी करायला आला. चल निघ 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 निघ. दाखला घेऊन नाही जा. नाही नाही दाखला आणतो पण मास्तर त्याच्याकडे काम नाही त्याला सरकार नाही नाही म्हणू नका. अहो अशाने जागा रिकामी आणि सुशिक्षित तरुण बेकार राहत्यात. अरे तिच्या किती शिकला रे तू सुशिक्षित. 7वी नाही झाली म्हणजे मला नाही कळलं बाबा. 6वी झाली. असं 6वी तरी नक्की ना बाबा. म्हणजे नाही लोक एक एक तवर जातात. तू आता सांगता सांगता एक एक मागे येऊन राहिला म्हणून नाही म्हणतो. नाही 6वी 6वी नक्की. हा. किती उजेड पाडला माझ्या बाबा. हो ह्यो फक्त एका कप्प्यातला उजेड आहे. असं कामावर ठेवा उजेडच उजेड पाडतो. दाखला आणतो बघा आण, तुम्ही आण, इथं आण, थांबा. आण, आण. शिपायाची तुला बघतो नोकरी मी ते तुझ्या शिपायाची उजेडीच्या नोकरी. मारी. रस्त्यात गड्डा झोपू नको वाजवता म्हणजे राहा झालं. तुम्ही, हा. ए
काय चाललंय शाळा शिका तिथं शिका नाही तर व्हाल त्याच्यासारखं. अरे नोकरी लागली रे. अरे शाळेत मला नोकरी लागली. अरे बघता काय मला नोकरी लागो. ए चिची काय बघतेस पिट्याला टायमावर शाळेत पाठवायचा घंटा मी वाजवणार आहे. अरे मला नोकरी लागली. अरे अख्ख्या गावाला ओरडून सांगणार. अरे बाहेर पडा. अरे कुठं बाहेर पडा. आता मी जागा झाला तर तुम्ही कशाला झोपताय. ओ तात्या पोराला टायमा शाळेत पाठवायचं नाही तर दंड होईल. पाटील मला नोकरीवर ठेवणार आहे शाळेत शिपाई म्हणून. अरे मला लागली रे नोकरी. अरे कसल्या शाळेत ये बरोबर. ए शिरप्या शाळेत नोकरी मिळाली रे. आता झोपायचं रे बरं. मेल्या मुडद्या कल्लाच हाय करे का डोळं जाळलास कुठे नेऊन दिसला का तुला कसलं पाडलास मुडद्या ह्याला त्याला आवडतेच हुंदडच पळत होतास जरा पळताना बघत की पुढे मागा कोणी हाय का नाही हा कळत नाही तुला पाडलास कसलं पडलास तर पडलास आणि अंगावर पडलास आणि झोपतास होय ना बडी फुल नानसेन्स रावणाच्या आवलादीचं बकासूर कुठचा कुंभकर्ण शट अप तेच ते तू हायस दुसका मेला पोरानो भंकच नको अगोदर सांगतो आम्ही दगड टाकी ना डोक्यात. आहे अगो बाया आला का माझा राजा होय. हा? अगो बाया दमून आला असेल ना पोरग माझं चल जेवायला देते चल जेवायला नको शाळेचा दाखला मागितलाय. शाळेचा दाखला होय हिरीच्या कामाला पाटलाला काही येड लागलं का काय हिरीच्या कामाला नाही शाळेत शिपाई म्हणून ठेवणार आहे. अगो बाया मासं माहित्याला जाऊन आल्या म्हणे तू का केलंस हा ते तिने अरे मला- राजा साळची नोकरी म्हणजे सुकाचा घास हा खैदवारी करा राजा अरे काय बी काम नसतं बघ तिकडे घंटा वाजली पोरं किलासात गेली हेडमास्तर ऑफिसात गेला की टूल घ्यायचं त्याच्यावर बसायचं मस्त ताणून द्यायची झोपपरी झोप आणि नोकरीपरी नोकरी हाय की नाही तू शाळेचा दाखला दे नाही तर घेणार नाही तू. तिकडे माळ्यावर आहे जा तू घे जा जा बाबा आपल्या घराला माळा पण आहे. कर्म माझ अरे राजा आपल्या घरात काय आहे काय नाही एवढा घोडा झालास तरी तुला ठाव नाही हा जा तिकडे माळ्यावर आहे बघ जा टर्नकत घे जा. मला कटाळा आलाय तू काढून दे. अरे पहिल्यांदाच नोकरी मिळते ना तुला हा एवढा आळशीपणा करू नको जा जा घे जा 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 रे बाबा अरे जा म्हणते ना समजे मलाच कामाला लावा तुम्ही. तो इकडे पाडतो तिकडे पाडतो तिने मारलं ते कोणी बघितलं नाही. काय मेल्याच्या नाकावर राग बापासारखा कुठे माळा शिडी आई पण कुठे ठेवते सर.
करायचं ते दाखला हट कुठे भेटली? अगं कशी वाजवलीस? कुणी शिकवलं तुला? ते वरून पडली ते हात लावलं मी. दाखला भेटला? नाही मी शोधत होतो. बाजूला हो. अगं काय हागे दाखला. हा आणि मास्तरला नेऊन दे. वय आणि एक गोष्ट, परत ढोलकीला हात लावायचा नाही. माझी आण आहे तुला. अगं पण आई एवढं घाबरायला काय झालं? दाखला भेटला? वय निघ. तू ही सुखाने जग आणि मलाही जगू दे. अगं हो बाहेर, बाहेर हो. हिरा 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 थांब 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 थांब. यायला काय रे ह्या काळीचं नाव? हिरा 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 हिरा. अहो हिरा नाही तारा. का हुआ तर नीट नाव घ्या पाटील. तारा? नाही नाही हिरा हिरा हिरा. खाली वाक खाली वाक खाली वाक खाली वाक खाली वाक. पाटीलचा वाकलाय. एवढं वाकाय लावल्यावर चमकायचं राहते वय. तुझ्या पाठीत नाही, ह्या पाठीत चमकले. कुठं हिरा कुठं तारा? काय आजरा दगड हाय म्हणलं तर ए फुट चल. ए जा जा कामाला लागा. मला वाटलं काहीतरी चमकलंच वाटतो. कधी वाटते
ताराच्या पाठीत चमकल्याचं नाही म्हणत मी, हिरा चमकला म्हणतोय. ताराच्या पाठी, डोक्यावरच्या पाठी. इथं बायकांच्या पाठीतली चमक बघायला लागले. बरं त्या हिरीच्या याचा अर्ज केला तर त्याचं काय झालं? अर्ज केलाय, कर्ज मंजूर होणारच आहे. लेटर आलं पाहिजे. हा कळलं. तेच म्हणतो लेटर कसं नाही आलं, लेटर कसं नाही आलं. हे बघ, ही आली पोरगी इकडे. डॅडी हा डॅडी मला लय राग आला तुमचा. का? अगं ते ताराच्या पाठी चमकल्याचं मी नाही बोललो, मी नुसतं पाठीत चमकल्याचं बोललो. आणि खाली बघ, खाली बघ, मी काय नाही बघितलं, मी पाठीत काहीतरी चमकल्याचं. तुम्ही सांगा ना आता. अगं तेच सांगतो. त्याचं नाही, ते लालाला कसलं काम देणार तुम्ही? शाळेचं तो गावात तिकडे बोंब ठोकत फिरायला की पाटील मला काम लावणार, पाटील मला काम लावणार. तिकडे म्हणतात ओ नाना, ओ आप्पा, तुम्ही कशाला काम देता? तिकडे काय बोंब ठोकली तर कोण दिसणार ते? तुम्हाला कळत नाही, त्याला कशाला कामाला लावता? इकडं तिकडं पुढं मागं कोण आहे की नाही अजिबात बघत नाही. तिकडनं असं आगीन गडगड धाड धाड करत आला नाही. आईला हे घ्या, बँकेचं लेटर आहे. तुमचं कर्ज नामंजूर झालं या. हे घे. कर्ज नामंजूर? माझ्याच शिफारशीवर चेअरमन झाला आणि माझंच कर्ज नामंजूर केलं होय? नाहीतर काय, तुम्ही जमिनीच्या बदल्यात कर्ज काढतायचा, नंतर म्हणतायचा की पीक काढल्यानंतर कर्ज फेडू, आणि या जमिनीत सगळीकडे हिरी काढून ठेवलायचा. मग पीक काढणार कधी आणि कर्ज फेडणार कधी? अभिदादाचं बरोबर आहे, सगळ्या हिरीने पाणी लागलंय तेव्हा 2च हिरी बाद झाल्या. हे काय काय लक्ष देऊ नका. काय? हा नाही काय आहे विचारतोय. शेवया नूडल्स आहेत, चायनीज नूडल्स, इंग्लिश फास्ट फूड. हा चांगलं असतं खायला. आमच्या घरी हेच बनतं. सकाळी नूडल, दुपारी पिझ्झा, रात्री गरबर. डायडी बर्गर. बरोबर बरोबर. तुम्ही मला सांगा, त्याला आल्याचं काय करणार आहे? एकदा हिरीवर बोलवताय, शाळेत पाठवताय. ते सगळं ह्याच्यामुळे झालं. हे जर बोलला नसता, त्याच्या बापाने मला बुडताना वाचवलं बोलला नसता, उपकाराची भाषा केली नसती तर मी त्याला पाठवलंच नसता. कसला उपकार? अगं जिला आल्याचा बाप माझा चांगला मित्र होता, मला त्यानं बुडताना वाचवलं. पण काय बिचाराचं नशीब गेला निघून. कुठं गेला? पळून गेला. मला नक्की माहित नाही, पण पळून गेला. पण लाला पोरगा स्वभाव लय चांगला. आता बघ, 4 वर्षाचा असताना बाप निघून गेला तरी पण गोजाकानं त्याला एवढा मोठा लाडाने वाढवला. कष्ट करून पर वाढवलं. रात्रंदिवस त्याच्यासाठी झगडली बाई. पण पोरगा बी किती स्वभावानं चांगला आहे. कधी कोणाची भांडण तट्टा नाही. एवढा ताडा माडासारखा वाढला, पण कुठल्याच मुलीकडे वाईट नजरेनं बघितलं नाही. तू बघितलं का? हो सर. माझ्या ये बाबा, औषध घाल डोळ्या. डोळे दुखायला लागले डोळे. माझ्या कुठं आहेस तू माझ्या? हो सर. माझ्या आता एवढे कष्ट करून आलायस तर एक काम कर राजा, येऊन डोळ्यातच बस माझ्या. बसतो मास्तर. दाखला मिळाला. ए चाल उतार. बरं झालं आलास. ये माझ्या डोळ्यात औषध घाल बाळा. ये आलेल्या कामाला सुरुवात करायची. मी इथे शाळेची कामं करायला आलोय, तुमची पर्सनल कामं नाही. असं? अशीच तुमच्यासारखी माणसं असा खुर्चीचा फायदा उचलतात, हो की नाही माझ्या? एक काम कर, बघू दाखला दाखव. काय उजेड पाडलायस बघू तरी. काय लिहिलंय? वर्गात सतत झोपत असतो. शिक्षण कमी चालणार नाही. अरे यो पण 5वी पास आहे माझ्यासारखा. अरे तुला बोललो तो कमी बस. हो मी याच्यावर का 5वी पास आहे, मला पण नोकरी मिळाली पाहिजे. पाटलांचा वशील आहे. अरे पण तू झोपत असतोस ना. पण इथं कुठे झोपतो? गावभर झोपतोस. तवा काम नसतं आपलं. कसं काम तिथं काम, झोप तिथं झोप. आणि तुम्ही मास्तर आहात म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माणसाचा इतिहास बघू नये, वर्तमान पाहावा. तुम्ही फक्त सांगा कुठलं काम करू, कुठली फाईल कुठे ठेवायची सांगा. एक मिनिट माझा वर्तमान बदलू नको राजा. एक काम कर, माझ्या 5 वाजायला आले, याला जरा घंटा वाजायला शिकव. चल रे. आता बघा कशी वाजवतो घंटा. टेन्शनच घेऊ नका तुम्ही. काय पटलं नाही, एक नवस टेन्शन लावलं माझ्या माग. बाबा दांडग्या वशीला आहे तुझा. मला आधी कळलं असतं तर मी माझ्या मेवण्याला चिटकलं असतं. इथं भाव बेकार त्याचं काय नाही, तुम्हाला मेवण्याची पडली आहे. बरोबर आहे ते म्हणतात ना, बायकोचा भाव आणि लोण्यापेक्षा मऊ. आता मी तुला शिकवतो घंटा वाजवायला. ही घंटा ही बा काय? थांब. अरे काय थांब की जरा. काय थांब की जरा. अरे कुठं चाललंय? ती शिडी दे.
शिडी दे ना. का हंडी फोडतोय? घंटा वाजवायला कुठल्या थराला जातोय तू? थांब आता मी तुला शिकवतो घंटा वाजवायला. इकडे दे. घंटाच वाजवायचे ना? तुझ्या पण बापाने काय पाटलावर उपकार केले ते काय? आता बघ मी कशी वाजवतो घंटा. थांब. काय? मोठा काटा 12 येऊन दे मगच वाजव. 1 2 3 वाजव. खरंच तुझ्या बापाने पाटलावर उपकार केले असतील. पहिले दिवस बाबा. अरे ए लाल्या काय करतोस तू? ए लाल्या होय. ए थांब ना. ए आजची जायची घंटा आहे. ए लाल्या माझ्या लाल्या म्हणजे नोकरी घालवतात. आता मी काय करू? माझ्या ए पोरं सरा रे किती अडचणी हेडमास्तरांच्या आयुष्यात ही बाई एक मोठी आहे. तुला काय अक्कल दिली का नाही रे देवानं? ही अशी घंटे वाजायला शिकवते ना तू. लपत चाल उतर खाली पळ. हे ना ए बाबा तुला मी सांगून ठेवतो याची घंटा नाही वाजवायची उद्यापासून. आणि इथं वेळेवर यायचं नाही तर राशील झोपून. ओ मास्तर आज आलं ना टायमामध्ये. पहिल्या दिवशी कशाला पनवती लावताय? तुम्ही या उद्या वेळेवर. हेडमास्तर मी एक का ह्यो? आय पिंट्या बघ ग कसं धावत येतोय ग माझा पिटी उषासारखा. 125 नारळ. पुजारी महाराज पोरगा सांभाळत नापास झालं हो. मागच्या वेळेस पेक्षा जास्त मार्क मिळाली ना. ते कुठलं अहो 16चं 32 झालं पण नापासच नव्ह. पास झालं पाहिजे. हा, बघू करणी धरणीचं काय ते बघू. तुम्हाला बी ना एकदाच खर्च करायला नग. सांच्याला घराकडे या. वार्षिक परीक्षेत 1 नंबर पास करून हो नक्की नव्ह. ते लक्षात ठेवा. हो हो हा जा चल चला. पास तू आता चल. 125 लाला मायला आता हिचा अड्डा जमवलाच वैर. ओ नोकरी लागली शाळेमध्ये शिपायाची. अड्डा म्हणे देवाचे नारळ. काय घरच्या अड्ड्यावर का आता? ये तुझ्या ये देवळात बघतो तुला. अगं तुला आलाय झोपाळू. तो नाही देवळात झोपतो म्हणून लोक त्याच्या अंगावर पाणी टाकतात. हे गप ला 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 करायला लागलीस. तुला नाही का बस ए पिंट्या तिथं काय करायला लागलंस र? सगळे मला काय बी चिडवतात. म्हणते ती पाटलाची गाडी आहे म्हणून मी तुमचं नाव लिहितोय. असं होय. आय आपलं पिंट्या बघ किती हुशार. पटपटीवर यांचं नाव काढतोय. आता गप बस नाही तर शाळेतून मास्तर नाव काढेल त्याचं. चल लय हुशार आहे ग माझं पोरगं. चला चला. तुम्हाला तुमच्या चिलर पार्टी लय भंकट लय माझी भंकट करता. दगड टाकला तुमच्या आईला. बाप तुझा बाप झोपाया तुझा आजा. नाही मी नाही काय केलंय. मला मारू नका. मी नाही काय केलंय. आता तुझी चूक नाहीये. आता माझीच ठोकर लागली. पण आता पिटनपीट झाली है ना. सकाळचं मला लई वाईट वाटतंय. नाही सॉरी मी सकाळी हिरीवर गेले होते ना तेव्हा लई इमोशनल स्टोरी ऐकली तुझ्या बापाची. लई इमोशनल हाय. माझ्या बाची स्टोरी. लाल्या हा काय बोलतो? आईला रखमा गडाची पाठ लावलीस तू. ये 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 दे मला. ये सोड रे झोपऱ्या. आणि तू रे जागऱ्या तुला कोणी सांगितलं पंचायती जा की तुझ्या कामाला. काम नाही गावाला आणि राग येतो भिवाला. झालं का बाय माणसाच्या संरक्षणाला त्या याच्यासारखं अगदी कृष्णासारखं धावत आलोय. थँक्यू दादा. या आता आम्हासनी त्याला पर्सनल बोलायचंय. मी ना तुझ्या बाची स्टोरी देवळात सांगते. हा जा की तिकडं. देवळात सांगणार आहे ती मला. अगं ऐक रखमा.
नमस्कार 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 नमस्ते हा नमस्कार हा नमस्कार नमस्कार. राम राम पाटील साहेब, राम राम राम. पाटील ते आपलं हिरीचं कर्ज नामंजूर झालं म्हणून गावात सगळीकडे चर्चा आहे. चर्चा गावात? हा नाही म्हणजे मी बी आताच महादेशी पैन लावली. तसं त्याला सांगा की तुम्ही. हे कशात काय नाही यांचं फाटक्यात पाय. ए बाबन्या काय आहे ना का विहिरीचं कर्ज मंजूर होईना, पण आम्ही विहिरी खणतच राहणार. लोककल्याणाचा वसाच घेतलाय आणि लोक बाबन्या नंतर लाव ना ते. आता मी नाही वाजवलं. बर, लोकांसाठी जेवढं म्हणून करता येईल तेवढं आम्ही करणार. कोणाकडून पैसे घेतले तर शेवटी ते कर्जच ना, आणि वेळेवर पैसे नाही दिले तर ते तगादा लावणारच ना. कर्ज अरे गप ना जरा तुझ्या आईला. आता हाय का मी हात तरी लावलाय का? आवाज कुठून आला? हो आला खरं, पण मी नाही वाजवला. हे बघा ढोलकी ठेवली इकडे, हात ठेवले मागे. तर मी काय म्हणत होतो की आता गावातल्या फक्त माणसांची काळजी घेतली म्हणजे गावात गुराढोरांची काळजी घेतो. कोणाच्या घरात साप निघाला, कोणाच्या घरात उंदीर निघाला, घोष निघाली, सगळे रूळ आमचं. मी नाही, हे बघा हात अजून असाच आहे. तुला काय चेष्टा वाटली काय? मस्ती आली, मस्ती आली, मस्ती आली का? बोल. खरं सांगतो मी नाही वाजवली. आता बस झालं, खड्ड्यात गेलं भजन बिजन. नमस्कार, येतो मी. आता बसतोच कोण वाजवतो. पाटील देवासारखे आपल्याला प्रसाद समजायचा. पाटील आता भजन कसं म्हणायचं आपण? भजन काय मी काय म्हटलं, आपण असं टाळ्या वाजवत नाही का मास्तर? ती तुमच्या पोराशी शिकवा शाळेत, नाही ते काय? आता काय मग बोला, वाजवा पुंडली घरला आणि जा घरला. चला बस झालं तुमच्या आईला. असं कसं देवळात येऊन भजन नाही म्हणजे? मग ढोलकी कोण वाजविणार? तुझा लालू? तुम्ही ऐकली? पण मी तर घरी वाजवली होती. नाही नाही मला नाही येत वाजवता. मला ढोलकी बिलकी काय वाजवता येत नाही. मला काय नाही वाजवता येत. तू ढोलकी वाजवलीस? नाही. कळलं का? लालाने ढोलकी वाजवली. अरे मग तूच वाजव की. कशाला बसकाला वाज त्याला? चरड्याकत फुकतोय नुसता. वाजव वाजव. मी नाही, मला नाही वाजवता येत ढोलकी बिलकी. मी नाही वाजवणार. ए बस, इथं येऊन बस. मी नाही तुझ्या आईला. ए जा त्याला उठव, उचलून आण. वाजव म्हणून नाही तर आता वाजवीनच. मी नाही वाजवणार. मला नाही ना वाजवायचे. मला नाही वाजवता. अरे मला नाही वाजवता येत. वाजवता येत नाही? अरे माशाच्या पिल्ल्याला कुठं पवाय शिकावं लागतं का? वाजव. गोजाती तू सांग की त्याला. हे बघ देवाचं काम आहे, नाही म्हणू नका. सांग त्याला. सांग. बोला पुंडलिक वरदे, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. बसा. लाल्या, आता मी तुला सोडणार नाही. अरे माझ्या आयुष्याचा तमाशा केलास रे तू. धावतो कुठं? काय वाटतं मला धावता येतं? लाल्या धावू नको. लाल्या ऐक माझं, तुला तुला शिक्षा मिळालंच पाहिजे. लाल्या ऐक. लाल्या हे बघ, लाल्या 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 गंमत नाही करायची माझ्याशी. माझ्या मागे कशाला लागलात? कशाला? अरे प्रार्थना अशी वाजवतोस तू लाल्या? ते मला महादेव बोलला म्हणून अशी टन 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 टन. अरे पोरं बोर्डावर दाखवलीस तू लाल्या. नाही 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 नाही, तू या शाळेत राहता कामा नये लाल्या. तू जर या शाळेत राहिलास ना तर या शाळेतली पोरं बिघडलीच म्हणून समज. अरे पोरच काय, मास्तर सुद्धा बिघडतील इथले. हे मास्तर सोड, माझ्यासारखा मी सुद्धा बिघडन रे कदाचित. नाही लाल्या, तू या शाळेत राहता कामा नये. तू निघ, तुला शाळेतून काढून टाकलाय. नाही तू निघ. नाही, तुला नोकरीवरून काढून टाकला, तू निघ तू. माझ्याकडे पाटलाचा वशीला आहे. अरे पाटलाचा सोड, आता तू पंतप्रधान राष्ट्रपतीचा वशीला घेऊन आलास तरी मी तुला शाळेत ठेवणार नाही. तुला काढलाय, तू निघ. ऐका माझं. निघ म्हटलंय तुला लाल्या.
माझा दाखला द्या. दाखला पाहिजे तुला? लगेच घेऊन जा. इथंच थांब, हलू नकोस इथनं, मी दाखला घेऊन येतोय. महाद्या ढोलकी बंद म्हणून सांगितलं ना. मी नाही वाजवली. ढोलकी आत नेऊन ठेव, मला संताप यायला लावू नको. अरे शिक्षकांनो, अरे पोरांना शिकवा जरा. काय ढोलकी आहे का तुम्ही? महाद्या मी नाही, मी ना या शाळेतल्या सगळ्या ढोलक्या विकून टाकणार आहे. बास बास. दाखला पाहिजे ह्याला. काय रे बाबा, सांगतो मला दाखला पाहिजे. तुझं दाखला पाहिजे. अरे कोण वाजवतंय टाण 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 टाण? अरे कोण रे? मार डाला ऐला, मार डाला, मार डाला ऐला, मार डाला ऐला. मार डाला. ऐकलं? हो. मायला मी झोपतो म्हणून गावाने मला धंद्याला नाही लावला ना. म्हणजे मी वाजवल्यासारखं करायचं आणि तुम्ही ऐकल्यासारखं करायचं. अरे नाही, खरंच आवाज आला. तू तू पुन्हा वाजव. बघ आला आवाज. आला. हा तिकडे वाजव. इथं खरंच आवाज आला. तिकडे वाजव. आईला कंपनी झाली. इथं वाजव. इथं वाजव. इथं वाजव. इथं वाजव. इथं. आत्ते अगं तुला माहितीये का, लालाच्या हातात अजब कला आल्या. अहो कला कसली जादू आहे, जादू. कसली जादू? काय केलं त्यानं? अगं त्यानं कुठं बी वाजवलं ना तर ढोलकीचा आवाज निघतोय बघ. कुठं बी म्हणजे कुठं बी, हातावर, जमिनीवर, दगडावर, झाडावर कुठं बी वाजवतात. नुसतं असं केलं की हे बघ आला की नाही. हा पण मला कसं आलं? तुला पण आलं का ग? थांब. आहे बघ. कसला वाजव? कसली जादू? ढोलकी बोटाची जादू. नको नको वाजवू लेकरा, नको वाजवू, नको वाजवू. अरे गावखेड आहे, इथं लोक तुला देव म्हणून पुजतील तरी नाही तर भूत म्हणून मारून बी टाकतील. देव माझी कसली परीक्षा घेतोय कुणास ठाऊक. रकमी माझी आण आहे तुला. ही गोष्ट कुणासमोर बोलू नकोस. लाला त्या परीस आपली ढोलकी घे आणि भजनाचा रियाज कर. माझी आण मी परत घेते माझी आण. या परमेश्वरानं माझ्या नशिबात काय लिहिलंय
हे मला बी कळत नाही. आत्ते मला बी कळत नाही त्यांनी तुम्हाला एवढं रडं का दिलंय. आहे आहे मी खरी ढोलकी वाजवीन, मनाने शिकेन, फक्त भजन वाजवीन, दुसरं काय बी वाजवणार नाही. मग तुला बरं वाटेल ना. नाही भजनी ढोलकी शिकलो तो नावाचा लाला नाही, गावातल्या सगळ्या बुवांना येड लावणार आहे. त्याला चांगली जागा मिळू दे फक्त. जागा बरी आहे, कोण नाही इकडं. चुकलं तरी सांगायला कोण नाही, बरोबर तरी आपलं तर आपलं. आता असं वाजवतो 33 कोटी देवानं नाही जागा केलं तर नावाचा लाला नाही. हा देवा साथ दे रे, आज तरी बरी वाजू दे बाबा. काय वाजव ना नीट, असं असं. हा ढोलकीच्या हट शिकव असते, पण माझं पण नाव लाला आहे. हा बघतो ऊन दमतं का रेडा. वा कोण आहे? डिस्टर्ब कर नका हो. छान वाजवताय तुम्ही. त्याला भंकस करता हो. राम राम पाहुणं. हा नमस्ते. कोण तुम्ही? म्या हा म्या लालीबाई. लाली? लालीबाई काडेगावकर. आणि ही आमच्या तमाशातली मंडळी हाय. राम राम. काल आमचा इथं समरापूरला खेळ होता, ती गजला कंत्राटदाराची आईच वारली या, त्यामुळे आणखी पुढचे 2 दिवस आमचा खेळ होणार नाही. तेव्हा त्यांनी इकडंच सोय केली या खाण्यापिण्याची. इकडं इकडं तर कोण नाही. ओके वय महत्वाचं बोल. वय वय सांगते की. तुमची मदत हवी आम्हाला. माझी कसली मदत? आमचा तो मेला मुर्दा ढोलकीवाला कुठं पडलाय माहित नाही हो. मग अशी रियाज करून इकडे बसले तेव्हा तुमची ढोलकी ऐकली. मी ते असंच आपलं लई गोड वाजवता हो. म्या काय म्हणते, आमच्या तमाशात ढोलकी वाजवाल काय? मला ढोलकी वाजवता येत नाही. ती आई म्हणाली म्हणून मी ते वाजवायला आलो हो. माझं काय ना, मी भजन वाजवायला गेलो ना की त्याची लावणी वाजते, आणि प्रार्थना वाजवायला गेलो की पार भार उडतं त्याचं. असा घोळ आहे माझा. मला खरंच वाजवता येत नाही, मला नाही जमणार. तुम्ही दुसरं कोणी ढोलकीवाला, आमच्या गावात लय ढोलकीवाले, तुम्ही त्यांना विचारा. अबो म्या काय म्हणते, तुम्ही जर मदत केलीत ना
इथं आमच्या तमाशाचे खेळ होतील नाही का? नाही, मला नाही वाजवता येत. आमच्या बरोबर तुम्हाला पण काम मिळेल. अहो पैक मिळतील तुम्हाला पैक. सगळ्यांची पोटं भरतील बघा. कराल ना मदत? मी ढोलकी वाजवली की मला काम मिळेल. काम नक्की मिळेल. मग मी वाजवतो ढोलकी, पण माझं वेगळं वाजतो. मध्येत का वाजलं तर म्हणजे रागावू नका बस एवढंच. मी प्रयत्न करतो. हा तेच की. करा की प्रयत्न. होय. मी हा साथ देते तुमची. अरे मैं भी दे इनकी साथ. तू साथ नको, तू साथ दे. लई झाक. खूप गोड वाजत आहो तुम्ही. होय. मग ठरलं तर आजपासून तुम्ही आमच्या फडात सामील झाला म्हणायचं. चला चला तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते. अहो हात द्या की. हे आहेत सांगतो म्या सांगतो. पहिलं म्या सांगणार. म्या बाबू सकटे पाटील पुढारी राजा अशा जोरदार भूमिका म्या करतो. राजा ग बाई माझा राजा. राती तमाशात राजा न दिवसा डोक्यावर बोजा. म्या पत्तासा. हे म्या झगडू जाधव सरपंच बारदान आपलं बारदान या समद्या जोरदार भूमिका मॅच करतो. अरे म्हणून तर नायक नाही नालायक हाय मी. नमस्कार, मी रामराव मोरे. मी पुजारी मास्तर या असल्या सगळ्या भूमिका मीच करतो. सलाम. कोई माने या ना माने, हम है मोहम्मद माने. म्या शेवंता. म्या गजरा. घ्या आमचा मुजरा. धन्य धन्य आजची पिढी. धन्य धन्य आजची पिढी. बाप देतो बिडी, मुलगा ती ओढी, थोरला भाऊ लावतो तिला काडी. धूर मग चंद्रावरती सोडी. राम राम. मी शायर हरिभाऊ रगडे तारगावकर. मी इट्टल कांबळे सुरत्या. मी पांडू मामा. मी पण सुरत्या. मी बाजीराव पाटील या समद्यांचा सेवक. पोरा हे काही विनोदी नट आहेत का? मला पोरा बोलतायत. आपल्या दोघांची सारखी वय आहेत. तुम्ही माझ्याच वयाचे आहेत. लग्नाला उभे राहिला तर पोरी तुम्हालाच जास्त पसंत करतील. अहो ते जाऊ द्या. उद्यापासनं तालीम पक्की म्हणायची ना? माझी नोकरी पक्की ना? पक्की. उद्या सकाळच्यालाच येतो मी. नग नग. ते सात शिंगाराला रात्रीची साथ असलेली बरी असते. मी वाट बघेन तुमची. या. आवरा स्वतःला. आज घोटाळाच केला होता की तुम्ही?
ए लाल्या औ कुठं चालला एवढा नटून थटून? प्रिया झाला ते भजनाचं जमतच नाही, सारखं ते लावणीतच वाचतं. हे आहे, तुला एक मजा सांगू. काल माझी ढोलकी ऐकायला कोण आला माहितीये का तिकडं? तमासगीर. तमासगीर पार तिकडं काट कुठं तुळत आली ती लोक. मला बघून लय खुश झाली ती. हो कुठून आले होते ते? ते अमरापूरला त्यांचा खेळ होता. माझं वाजवणं त्यांना एवढं आवडलं, आज परत बोलवलंय. तू जाऊ नकोस. तू जायचं नाहीस. मी सांगते म्हणून. पर का मी जाणार? अरे ती लोक चांगली नसत्यात. हे माय, हे आखं गाव मला झोपाळू बोलतो, कुंभकर्ण बोलतो, नावं ठेवतो. त्यांना तू काय बोलत नाही. आणि आज कोणी चांगलं बोलतोय, माझं कौतुक करतोय, मला काम देतायत, त्यांना तू नाव ठेवतेस. असाच केसानं गळा कापत्यात ती. याय तू का साप म्हणून भुई बुडू नको. अगं ती चांगली माणसं आहेत, चांगले कलाकार आहेत, साधी माणसं आहेत. अनुभवानं सांगतेय मी, तू जायचं नाहीस. हे बघ लाल्या, तू काही काम केलं नाहीस ना तरी चालेल. मला वाटलं तर तू झोपून राहा, पण त्या तमासगिरांबरोबर तू जायचं नाहीस. लाल्या, लई भोळायस रे तू. नाही मी भोळा बिळा काय, मी फक्त झोपतो. आणि का नाही जायचं मी तमासगिरांबरोबर? आणि तुला एवढा राग का त्यांचा? ते मला नाही सांगता यायचं. नाही सांगता यायचं. त्या गावात मला कुणी काम देत नाही, ना हिरीवर ना शाळेत. याय मला तमासगिरांसारखी ढोलकी वाजवता येते. मी त्यांच्याकडे काम मागन ना. तमाशात काम करणार तू? वय करीन. हे बघ, तुला सुखी ठेवण्यासाठी सगळं करीन. आजपर्यंत माझ्यासाठी लय कष्ट केलीस ना तू. आता मला करू दे ना तुझ्यासाठी काम. तमाशात काम करून तू सुखी नाही, दुःखी होशील. चालेल मला, पण मी जाणार म्हणजे जाणार. तू जायचं नाहीस. मी कोणाचं ऐकणार नाही. मी जाणार म्हणजे जाणार. आता नाही जायचं. जा मर, मार मार तू. आणि मी आम्ही जीव देते जाऊन. कसं सांगू तुला? तुझ्या बापाला मी असंच फसवलं त्या तमासगिरांनी. तू एवढासा होतास ना, तेव्हा घर सोडून निघून गेला तुझा बाप तमासगिरी बरोबर. हे तू बाळापासून लपून ठेवलंस आहे का? तुझ्या बापाच्या पापाचं सावट पडू द्यायचं नव्हतं मला तुझ्यावर. तळहाताच्या फोडासारखं जपलं तुला. काही काम करू दिलं नाही. म्हटलं झोपतोय तर झोपू दे. मी कष्ट करीन, पण आज
ज्याच्यापासून तुला लांब ठेवायचा प्रयत्न केला ते समोर आलं माझ्या. अरे देवा, अरे देवा. लई गोड वाजवता हो. आमच्या तमाशात ढोलकी वाजवाल काय? मी वाट बघेन तुमची. तुझं म्हणणं बरोबर आहे. हे गाववाले बोलतात मला वाजवता येत नाही आणि तमासगिरी बोलतात माझ्यासारखा वाजवणारा त्यांनी पाहिला नाही. नाही सोडणार मी, नाही सोडणार. काय झालं? ए तू तू आऊ तसा इथून गावावर जायचं, गावात दिसायचं नाही. ए चला तुमच्या चला इथून. तुम्ही सगळे साले तमासगीर. काय केलं काय आम्ही तमासगिरांनी? ए तुझी बुरळ माझ्यावर टाकू नका. मी नाही बोलणार आहे तुझ्या याला. मला माहिती आहे तुम्ही तमासगीर काय असता ते. नादा लावता तुम्ही. माझ्या आईने सगळं सांगितलंय मला. मी नाही नादा लागणार. 25 वर्षापूर्वी माझा बाप केला तमासगिरीचा हात धरून. माझ्या आईला संसारातून उठवलंय. तुम्ही इथून सगळे निघा. इथून कोणी थांबायचं ना, निघा. लाला जातो मी. चला निघा जा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पाची बोट एकसारखी नसते. माहिती. तुझ्या बापा बरोबर त्या तमासगिरांना जे काय केलं म्हणून आम्ही समजा पण तसंच वागू वय. लाला तमाशात ये म्हणून तुझी जबरदस्ती केली नव्हती. फक्त विचारलं होतं. तुझी ढोलकी ऐकली नसती ना तर बरं झालं असतं. पण ती आम्ही ऐकली, आम्हाला आवडली. तुझा स्वभाव पण लई गोड वाटला. जाऊ दे मला मुडद. नवा वागाची तालीम करायची होती ना आपल्याला. तयारी पण केली होती आपण. जाऊ दे ना. बघताय काय, आवरा सगळं. निघूयात आपण. चला चला घ्या सगळं सामान. तुमचं कशाला तोडलंय त्यानं ते. जाऊ दे. एक मिनिट. मला माफी करा. रागाच्या भरात मी काय बाय बोललो. तुम्हाला जे करायचं ते करा. पण मी तुमच्या तमाशात सामील नाही होणार. लालीबाई घाडेगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ सहर्ष सादर करीत आहे एक सामाजिक वगनाट्य, एका रात्रीचं पुराण. कथा सांगते तुम्हा सराया रुसून जाऊ नका. माणूस विसरतो माणूस की जन्म तो जातो हुका. कथा
गोष्ट एका गावाची, तिथं रंका आणि राव. नाव कुणाला नसलं तरी खात्यात समदे भाव. 12 बुलुतेदार गावात पण हाय 17 भानगडी. कोणी बारका किडका तर कोणी दिसतोय पैलवान गडी. साध्या भोळ्या त्या गावातला पुजारी लई वैतागला. कुणी बी त्याला विचारीना, त्याचा धंदा मंदा झाला. बायको जीव देना, गाव भी खालना, काय करूनी धनिक भाव, त्याचं डोकं चालना. लई विचार केला त्यानं, मग शोधली युगत, गाठली पाटलाची हवेली. पाटील होता धनाचा लोभी, ही गोष्ट त्यानं पक्की हेरली. बघा तिकडे. राम राम पाटील, राम राम सरपंच. राम 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 राम. नाव निघालं आणि दर्शन झालं. काय झालं? काय झालं? अहो, रात्रीचा दिवस झाला, अमावशेला चंद्र उगवला, पाण्यातला मासा वाऱ्यावर तरंगू लागला, आकाशातला पक्षी समुद्र तळातून मोती काढू लागला. कविता करू नको, थेट काय ते सांग. अहो, देवीनं दृष्टांत दिला, तुमच्या शेतात धनाचा भंडार दावला. म्हणजे गुप्त धन, म्हणजे मुफ्त धन. अरे पण किती? 10 हंडे सोन्याचे, 10 हंडे चांदीचे, 4 हिऱ्याचे, 2 मोत्याचे, 1 पोवळ्याचा आणि 1 पाचूचा. असं? मग सांग, कुठं पाडायचा खड्डा? खड्डा? अहो, देवीचा दृष्टांत, देवीचं करायला पाहिजे, बळी द्यायला पाहिजे. ऐकून पाटलाची कळी खुलली, त्याच्या नजरात आली चमक. खजिन्यासाठी बळी देण्यात त्यानं दावली की हो धमक. कोंबड कापलं, बकर कापलं, खजिना गावला नाही. पाटील कावला, वैतागला, पुजारी युगत देई. लोभ करवितो तुझ्या हातुनी, हत्या मुक्या प्राण्याची. लालची माणूस करतो वाट नरकामधी जाण्याची. जवळ लंका सोन्याची, माणूस करणी करतो रावणाची. मृगजळाच्या मागे लागून भटकी वाट जीवनाची. म्हणजे पुजाराची करणी पाटलाच्या लक्षात आली म्हणायची. अहो, ती पुजाऱ्याची बुद्धी होती, अशी हार नाही मानायची. पुजाऱ्यानं यंदाच्याला केली मागणी मोठी, म्हणला खजिना अडलाय नरबळीसाठी. पुजाऱ्याला ठाव होतं खजिना नव्हताच तिथं. पितळ आपलं उघडं पडलं तर पाटील जीव घेईल हिथं. अशी अट टाकतो म्हणला का पाटील बी विचारात पडेल. नरबळी असा मागतो का शोधण्यात पाटील नाकामी घडेल. पुजारी म्हणला नरबळी असा तसा नाही चालायचा. अशी कुमारी का बळी द्या जिला स्पर्श नाही पुरुषाचा. पाटील सरपंच झालं हैराण, अशी कन्या शोधण्या केलं जीवाचं रान. कसं जगाव कुठं मराव, माणसाला ते ठाव नाही. मरण येता माणसा तू, काळाच्या पाशात अडकून जाई. पुजाऱ्याच्या अटी परमान, गावला पाटलाला मोका. आला काळ कुणाचा, मरण जीवना देई धोका. एके राती गावामध्ये एक तमाशा मंडळ आलं, येऊन पाटलाकडं रातीचा आसरा मागू लागलं. पाटील म्हणला नुसतं राहू नका, उडवा लावणीचा बार. मंडळी सगळी आनंदली, समोर आली त्यातली नार. नार होती देखणी भलती सुंदर आणि कवळी, काया तिची कमनीय जशी शेंग ताजी चवळी. तमाशा नवा दिसतोय तुमचा. जुन्याला बी भारी हो. मग अहो, आमची बाई नुसती भिंगरे भिंगरे. हा, आणि देखणी तर तुम्ही बघितले. हा, पण सगळे कुठं बघितले अजून?
काय झालं? आव पाटील, आव तसली बाई नाही हो आमची. असं? आव आज पतूर कुठल्या पुरुषाची चावली सुद्धा पडू दिली नाही, का माशी बसू दिली नाही अंगावर. एवढी पवित्र? मग आव धुतलं तांदूळच. पाटला समजलं ही कन्या रूपवान आहे अजून कुमारी. ऐकून पाटलाला बळी दिसला अन आली होत्याला उभारी. धीर मनाचा करून त्यानं केली नरबळीची तयारी. पाहून बाईचं रूप देखणं म्हणला लावणी बघूया भारी. अहो पर मैफिलीच्या आधीच समजा घोटाळा झाला. तमाशाचा ढोलकीवाला दारू पिऊन कुठंतरी लोळला. समजा आडलं ढोलकीसाठी लावणी होईना झालं. पाटलानं त्याच्या मित्राला लगेच बोलावणं धाडलं. अहो पाटील, हे असलं काय मला जमायचं नाही बघा. अहो मी भजनात रंगणारा माणूस. अगं पाहुणं, एका कलावंतानी दुसऱ्या कलावंताची मदत नाही करायची तर कुणी करायची? जरा लाज राखा पाहुणं. नेहमी देवासाठी वाजवता, आज वाजवा की माणसासाठी, माणुसकीसाठी. सुंदर ती ललना नाचली रातभर बेभान. नशिबात तिच्या काय लिहिलं नव्हतं तिला भान. मैफिल संपली, समद पांगलं. पाटलानं आपलं इप्सित साधलं. बाईला दिसला समोर काळ, मरण वाढवले फुटणार फाळ. बाईच्या मरणाचा त्यानं मोठा गांगावा केला. तमाशाच्या मंडळी वाली नाना बी जायबंदी झाला. पाटलानं समद्यांना तळघरात डांबून ठेवलं. अन्न तर सोडा पावनं, साधं पाणी बी नाही दिलं. कशाला बघतोस परीक्षा, समदे करीती धावा. जगवून हाय तर मरण दे, पण काहीतरी कर देवा. तळघराच्या खिडकी पाशी दिसली फळांची पाटी. समदे समजले देवानं, फळ पाठवली त्यांच्यासाठी. नानानं फळ समद्यासनी दिली आणि आपण बी एक घेतलं. पण त्या फळामधी श्वत हे त्यानं लगेच हेरलं. काय मग लाला, कसा वाटला बघ?
भयानक होते, अंगावर काटा आला माझ्या. पुढं काय होतं? पुढं आ पुढं सगळं संपलं लाला. संपलो? आवायचं का अर्धवट आहे? हे पाटील, हे सरपंच, पुजारी यांनी एवढं रामायण केलं, यांच्यामुळे एवढी माणसं मेली, यांचा बदला घ्यायला पाहिजे ना. बरोबर हाय. त्यांचा बदला तू घेशील लाला. मी काय बंकस करता मॅडम? आम्ही पब्लिक आहोत, आम्ही कसा बदला घेणार? हे आता तुझे काय समज बघितलंस ना लाला, ती एक सत्य घटना आहे आमच्या बरोबर घडलेली. आम्ही मेलोय लाला. भूत होत आम्ही. हो, मग मी पण देव आहे. देव कशा? काय जीव करता मॅडम? भूत अशी असतात. लाला, तू घाबरू नकस. आम्ही तुला काय बी करणार नाही लाला. फक्त आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. आठव लाला, तू सारखा झोपायचास. झोपेत तुझ्या कानात ढोलकीचा आवाज यायचा. कारण आम्ही समद हे तुला सपनात दाखवायचा लई प्रयत्न केला लाला, पर आम्हाला यश नाही आलं. त्यानंतर ती ढोलकी माळ्यावरनं खाली पडली. त्या ढोलकीला तुझा हात लागला आणि आम्ही या भयान अंधारातनं बाहेर आलो लाला. त्यानंतर समजा जे काय घडलं त्यानं तू बरोबर इकडं आलास, एकटाच. लाला, आम्हाला खरंच तुझ्या मदतीची गरज आहे लाला. आम्हाला मदत कर लाला. मी काय करणार मदत? इथं बघ इथं कोण आहे ते? हा, बैजू नाना. पोरा, मी तुझा बा आहे. पोरा, मी तुझा बा आहे. अरे त्या पाटल्यानं आम्हा समद्यानं फसवून मारलं. वय पोरा, हिला बघ. अरे किती निरागस आहे, पण माझ्यासोबत हिची पण बदनामी केली त्यानं. पोरा, तुझा बदला घेतलास तरच आम्हाला मुक्ती मिळेल. माझ्यावरचा कलंक तुलाच पुसायचा आहे पोरा. तू माझा बाय. तू माझा बाय. तू माझा बाय. तुझ्यावरचं कलंक पुसणार मी. इतकी वर्ष माझ्या आईला वनवासात टाकलं ना त्या रावणानं. मी नाही सोडणार आता बा त्याला. तुम्हाला सगळ्यांना मुक्ती मिळून देईन. वय
पाटलाला नाही सोडणार बा आता मी. नाही सोडणार बा मी आता त्याला. माझ्या बाला माझ्या बाला. घाबरलो ना, पडलो असतो तर मेलो असतो. घाबरला नाहीस? त्यात काय घाबरायचं? भू म्हणजे भूत, त्याला कायला घाबरायला पाहिजे? जा बाबा, तुझं सगळं वेगळंच आहे. मला सांग, आज माझ्यात काही वेगळं दिसतंय ते? जा. मी नाही सांगणार. आज माझा हॅपी बर्थडे आहे तो. हॅपी बर्थडे. असं हॅपी बर्थडे टू यू. झालं? जाऊ दे, तू खुश नाहीस आज. वेगळा विचारत आहेस. मी जाते. रकमा सांग 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 सांग. तुला माहिती आहे तुझ्या सांग सांग तुझ्या सांग की, लाजतोस कशाला? काय माझ्या? सांग. तुला माहिती आहे आपल्या गावातून 18 लोक गायब झाली. काय? होय. कधी झाली त्याला 25 वर्ष. घ्या. इथं कुणाचं कोंबडं हरवलं तर अख्खा गाव हिकडचं तिकडं होतं. आणि तुला कुठं कळलं रे? पेपरात वाचतोस की टीव्हीवर पाहिलंस तू? आणि 25 वर्षाचं टेन्शन तुला आत्ता आलं बाहेर. पण लाल्या, एवढ्या 25 वर्षात योग पण परत आला नाही. दाखला ठेव, त्याचा काय उपयोग होणार नाही. दाखला नाही बघितलं का काय? नीट बघा. पत्र आहे, पत्र. कोणी पाठवलं माहितीये का? माझ्या बाण नाना. वय वय बैजू नाना. 25 वर्षांनी माझा भाव परत या गावात येतोय. मग त्याचा लेख वाजवणार तर काय करणार? नाचणार पण. अरे मजा. ए लाला, नाना खरंच येतो म्हणायचं का काय? अरे बोले का? अरे मग त्या तमसगिरी बाईला बरोबर घेऊन येतोय का एकलाच येतोय? ए शिरप्या, अरे एकलाच येणार त्यो. त्या म्हाताऱ्याला बाईनं आता हाकलला असेल आणि काय तर हिला टायकात टाकू का? माझा बा गेला ते पण तुम्हाला चावत होतं, तो परत येतो ते पण चावतोय. ज्या मायला तुम्ही नाचा आनंदाने मी वाजवतोय, माझा बा येतोय. अरे बरं झालं की बघतो येतोय ते. अरे तो तर माझा चांगला बैतर होता. अरे मला तर तो नुसता द्वाऱ्याचं बंडल म्हणायचा. झॅक जमिवलंच लेका. पत्त्या बरोबर लागलाय. बाबा अजून पत्त्या लागला नाही, अजून डाव लागायचाय. आला बघ कल्ल्या. माझ्या बाचं पत्र आलंय. 25 वर्षांनी
देणार आहे. चिरंजीव लालाला आपल्या बापाचा अनेक आशीर्वाद. अरे तुझ्या पाटलाचा दोस्त येतोय, माझा बाप येतोय. अरे आनंद पोटात माझ्या मावेना आनंद पोटात माझ्या मावेना, माझा बाप आला, हे माझा बाप आला. असा डाव टाकलाय ना पाटील गरगरला असेल. लाल्या काय डोकं काढलं तू, या ढोलकी मिळेल सगळं वाद. का नाही येणार, पळून गेलाय तो. आत्ता कार्ड आले, उद्या तो बी येईल, आपल्या बरोबर बसल, टाईट होईल. म्हणजे तुम्हाला त्या कार्डाचा काही विशेष नाही वय? हे घ्या, रातसऱ्या वाचली गीतान म्हणून रामाची आई शेता. त्याला का स्वर्गातून कार्ड येणार आहे का? चिरंजीव लाला स्वर्गवासी बैजूनानाचा अनेक उत्तम आशीर्वाद आणि गोजा काला गोड गोड पापा. नरकात धाडीन, एकाला नरकात धाडीन. 25 वर्ष झाले या गोष्टीला. आपल्याला माहित आहे ना, स्वप्नात सुद्धा आठवायचं नाही काय झालं होतं आणि आपण काय केलं होतं. बरं ते जाऊ दे. काय म्हणाला पोस्ट मास्तर? म्हणलं आधी कळवलं असतं तर शिक्का बघूनच सांगितलं असतं पत्र कोणत्या गावावर आलंय ते. मला सांगा, लालाला कसली सवय आहे? झोपायची आहे का नाही? म्हणजे लावले त्याला कोणीतरी मार्गाला, केली कोणीतरी त्याची मस्करी, आणि ह्या येड्याला काय वाटतोय खरंच त्याचा बाप येणार आहे. म्हणजे त्याची झोपायची सवय घालवली म्हणा. मारला तुम्ही तोंडाने कमी डोळ्यानेच लय बोलताय. त्याला कार्ड पाठवायचं क्रेडिट सुद्धा आपणच लाटायचं. म्हणजे लाल्याची झोपायची सवय घालवायला आपणच कार्ड पाठवलं होतं. चांगले विचार ओढा, वाईट विचार सोडा. जगात जे जे काही चांगलं घडवतोय ते पाटीलच घडवतोय. म्हणजे सरपंच पण घडवतोय, तुम्ही पण, आपण सगळेच घडवतोय. म्हणून तर आपलं राज्य आहे ना. चला जाऊ आता आपल्या कामाला. म्हणजे भाजनाला लोक येतील आता. चला निघा. देवा, दुनियात केवढं पाप र, तूच कर साफ र. आईला भजनच झालं की म्हणायचं. देवा तुझ्या पापाचा महिमा लई मोठा, देवा तुझ्या पापाचा महिमा लई मोठा, देवा तुझ्या. चला मग. अरे लेखा वाच की. काय वाचू? अरे काय लिहिलंय ते वाच. लिहिलंय, चांगलं लिहिलंय. चिरंजीव लालाला आपल्या बापाचे अनेक अनेक आशीर्वाद. अरे मायना चांगला लिहिलायस. इतक्या वर्षांनी पाजर फुटलाय वैल्या काच्या मायचा. पोरा, अरे हिला दिसतोय का काय मी? हो गप्पा ना. हो ए आहे, कार्ड वाचू का नको? मध्ये मध्ये बोलू नको, सगळं आहे. आधी तुझ्यासाठी बी लिहिलंय. गोजाला अनेक अनेक आशीर्वाद. कशी आहे माझी गोजा? तिची मला लय गोजरी म्हणायचं, आता ते बी विसरलंय. काय आधी नाही सांगतायत? बरं हे बघ काय लिहिलंय. मला तुमच्या दोघांची सारखी आठवण येते. तुम्ही सतत माझ्या काळजाजवळ राहता. एवढीसा होतास तू, तेव्हा नाही आठवणारी आपल्या दोघांची. ए माझी लाडाची गोजिरी, समद कॅस पिकलं बघ तुझ. चेहऱ्यावर बी सुरकुत्या पडल्या. पोरा, तुझ्या आईने लय त्रास सहन केलाय बघ. तुमचं बरं आहे, चिरतरुण, जादू करता गडप होता. काय लिहिलंय? मध्ये मध्ये नका ना बोलू. अरे मला कळलं नाही म्हणून बोलले ना. पुढे वाच. हा हे बाई, इथं माझ्या गोजिरीने तुला खूप चांगलं सांभाळलंय. लय खंबीर आहे ती. सारखं वाटतंय तुम्हाला येऊन भेटावं.
आता काय राहिलंय आमच्याकडे? मी का गेलो कसा गेलो त्याची एक मोठी कहाणी आहे. कहाणी म्हणा. तुझ्या बापाबद्दल लोक काय काय बोलायचे तुला माहित नाही. बाहेर खाली नादाला लागलाय, आतून कीर्तन वरून तमाशा. लय जीव तिळतिळ तुटायचा रे माझा. पोरा अशी लोकांनी बदनामी केली बघ माझी. मग काय केलं वाजवायला? अरे मला काय ठावं, मला वाटलं तो भजनाला गेला. तुझा बा म्हणजे भोळा शंकर रे. पण ती नटरंगी भेटली आणि माझ्या संसाराचा फार वाटुळा केला बघ तिनं. याय वाचू का नको, मरडू नको गप. मी लवकरच येणार आहे. आल्यावर सगळा खुलासा करतो. तर मला माफ करा, रडू नका. तुमचा बैजू नाना. खुश? ए लाला, लाला ए गोजाक्का, अगं मला लय आनंद झाला माझा मैत्र येणार आहे म्हणून. ये बाहेर ये. अगं बाय कोण आले? पाटील, लाल्या पाटील आल्यात बघ. कोण आले? नमस्कार. अरे लाला काय झालं? अरे सांग की कुठे आहे माझा मैत्र? किती दिवस झालं माझ्या मैत्राला बघितलंच नाही. कुठं आहे तो? कुठं आहे? अहो कार्ड बी आले की त्यांचं. आयला गोजा का तुझं कुकू लय कळकट कळकट नसून एकदम बळकट आहे बरं का पोरा. तुझ्या आईचं कुकू लयच भाग्याचं. काय लागलं तर मला सांगायचं. त्याच्यासाठी मी काय आणलंय माहितीये का? ए ती खुर्ची खुर्ची खाली घ्या. खुर्ची? हा, याच्या पुढे माझा मैत्र असा खुर्चीवर बसणार. शेवटी परलोकातून येणार आहे का नाही? परमुलकात येणार आहे का नाही? कुठे कुठे ते कार्ड कुठे? अर्धा की काय लपवतेस? हे कार्ड आहे वे. ओ अरे कुठल्या वनात जाऊन बसलाय माझा मित्र? चल की घेऊन येऊ त्याला. चल. अरे भरत जसा रामाची 14 वर्ष वाट बघत होता, मी तर त्याच्या दुप्पट म्हणजे 14 दुनी 25 वर्ष वाट बघतो डोळे लावून. चल 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 घेऊन त्याला. चल. नाही ते रामनवमीला येणार आहेत. रामनवमी? मग बोलला नाहीस मला? मग तो काय खोटं बोललाय वे? आणि सांगितलं ना त्याने आता ह्याच्या बापानेच ठरवलं असलं की मुहूर्त गाठवण्याचं यायचं तरी तरी काय करणार, मी तरी काय करणार. ए कुठली वस्तू खाली घेऊ नका. रामनवमीला भेटू आता. होय पाटील. लल्ली चला. रामनवमी तुझी आमोशाला असते का काय? करायला गेलो काय आणि झालेवर पाय अशी अवस्था झाली माझी. अरे त्या पाटल्याने अख्खा डाव उलटून लावलाय रे माझा. अरे पण समजे जो कर त्याच्या हातात आहेत म्हणल्यानंतर डाव उलटणारच आहे लाला. काहीतरी केलं पाहिजे ना आता. अरे काय करणार? 25 वर्षापूर्वी 18 माणसं गिळून बसला तो आजगर. लाल्या. बाहेर नाही तो. लाल्या, टोपलीला हात लाव की. ओय काय कुठं हात लाव म्हणली ना? हा मग हा मी हात लावलेला दिसणार नाही, तूच जा. कुठंही जातो लगेच. हात लावलेला दिसणार तुला. मी हात लावलेला दिसणार. हा लाल्या लाल्या. काय मला का? बरोबर. याला म्हणतात परोपकार. कळलं? अरे म्हणूनच सांगतो टाकते. अरे हे खाऊनच तडफडून तडफडून मेलो आम्ही रे कुत्र्याच्या आईवानी. अरे डेंजर आहे ते फळ. अरे नको खाऊ टाक. अरे ऐक लाला 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 अजिबात खायचं नाही लाला. लाला तुला सांगतो टाक ते फळ. टाक ते फळ लाला. अरे ते सांग केलं तू याला. सरपंच ओ सरपंच. कोण आहे? सकाळी या, सरपंच झोपलेत. नाही ना काय नाही निवांत
दोन गोडी बी घेऊ दे. खुल जा सिम सिम. कोण आहे रे? कोण आहे तिथं? माहित नाही का या वेळेला मी कुणाला भेटत नसतो. पर मी कुणाला बी कवा बी कुठं बी भेटू शकतो. मला भेटायला काळ येळ काय बी लागत नाही. अरे तू कोण एवढा? ते कोजीराव लागून गेलं रे. दारू पिल्यावर माणसाच्या अकलेवर पडदा पडतो. ओळख मला, तुझा मैत्र होतो मी. नाव नाना पाटेकर नाही, बैजू नाना. हे घे सफरचंद खा, तुला आवडतात ना. घाबराय काय झालं? तू इथं मी इथं कसा? मी पळून गेलो होतो. कुणा संग गेलो होतो? आता मी परत आलोय. मी परत आलोय. बघ बघ, हाय का गेला? हाय हाय. अजून आमच्यात नाही आलाय. मी लाला. तू? माझा बा तुम्हाला भेटायला आला. बा? औ कुठं आहे? तो का तिकडं उभा फेटा बांधून? कुठं आहे? दिसत नाही. तो का उभा दाराजवळ तिकडं? हा नाना. ये नाना, कसा आहेस? कवा आलास बाबा? द्या उत्तर. काय? माझ्या बाने तुम्हाला काहीतरी विचारलं, काहीतरी उत्तर द्या. काय बोलला त्यो? ऐकलं नाही? घ्या. पहिला ऐकायला पण येत नाही का तुम्हाला? रात आंधळेपणा ऐकलं होतं, रात बहिरेपणा कशावर? तरी बा तुला सांगितलं होतं मी, पुजारी झोपले असतील, आपण सकाळी जाऊ. पण ऐकल तो बाप कसला माझा? बरं कसं आहे, तुमची जुनी दोस्ती आहे, तुम्ही जुनी दोस्त, तुमच्यात माझं काय काम? बा तुम्ही गप्पा मारा, मी येतो. हा येतो, नंतर भेटतो तुम्हाला. मस्त गप्पा मारा. चला पुजारी वो येतो. बा मी येतो, तू गप्पा मार. हा पाय पडू दे. नको नको काय पाय पडू दे. एवढ्या दिवसांनी बा भेटला माझा. ये बा जास्त गप्पा मारू नको, घरी आई वाट बघते. मारा गप्पा मारा. येता लाला येडा झाला. ते कार्ड आल्यापासून लाला फार येडा झाला. दिसभर मी झोपणारा लाला रातभर जागायला लागला. पर लाला घरात कसा आला? आमचं तर कुटुंब बी गावाला गेलंय. दाराला आतून कडी, मग दाराची कडी उघडली कुणी? दारात तर उघड होतं, आता परत बंद. अरे बापरे, कोण आहे? दार कडी तर बंद आहे, आता काय करायचं?
कोण आहे कोण आहे कोण आहे आता आवाज आला माझा? आता दिसायला लागलो मी तुला. कोण आहेस तू कोण आहेस तू वळेक मला. कोण आहेस तू वळेक. मी नाना. नाना बैजू नाना. बैजू नाना नाही तुला भेटाय आलो मी. नाही वळेक नाही. मला. वळेक. हे काय होत आहे नाना खरोखरच आला का काय पाटील 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 वाचवा पाटील 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 वाचवा पाटील पाटील दार उघडा पाटील पाटील दार उघडा पाटील वाचवा पाटील वाचवा बोंबलता कशाला मेलं का काय कोणी? अहो पाटील माझ्या घरी नाण्या आला होतो. नाण्या ढोल्या पाहिजे ओरडू नको. काय 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 झालं म्हणला? नाण्या तू मंदिरात निघतोस आणि दारू ढोसतोस. तुला काय अक्कल? तू सांग, चल सांग समजावून. अहो तो लाल्या आहे का नाही तो नानाला घेऊन माझ्या बंद घरामध्ये आला आणि नानाला सोडून गेला. पण नाना मला दिसलाच नाही. आता सोडून गेला याला दिसला नाही म्हणजे काय? मला काय कळतच नाही. नाही परत दिसला तवा दिसला नाही. म्हणजे कसं बघा जेव्हा सोडून गेला का नाही तेव्हा तो नाही दिसला मला. तू गप्प बस. त्यापेक्षा तूच सांग. चल सांग. माझ्या घराचा दरवाजा दरवाजा हा ते कळलं. तो असा उघडला दरवाजा उघडला. पुढे बोल. दरवाजा उघडला इकडे बघितलं की झोपाळ आहे ना आमच्याकडच्या. आता इथं नाण्या कुठं आला? नाना आला. कसं काय? बरं माणसगत असं दोन पायावर चालत बी नाही आला. असं अद्दर आला ना अंगणात पाहता पाहता असं वर जाऊन तरंगला. तेव्हा तू किती प्यायला होतास? मी रोज किती प्यायला होतो. अरे म्हणजे तूच तरंगत होतास? नाही बाबा. तुम्ही गप्प बसा. मला एक कळत नाही तुम्हाला अजून खात्री वाटते का की नाण्या जिवंत आहे म्हणून? तरी बरं क्रियाकर्म तुझ्या हातून केलं होतं म्हणून. अहो मॅच केलं पाटील पर तो दिसला. दिसला नाही भासला. तुम्हा दोघांना भास झालाय म्हणून रात्री बोंबलत. तू याला घेऊन जा. तू याला घेऊन जा. तुम्ही जा मी बघतो. आला जा. माणूस हवेत तरंगल गेला उडत. चल प्रभू अरे बघा पाहिजे ना ना. कुठे आहे? कुठे उभे हा बघ. वाटत नाही तू म्हणत तासन मग. अरे बैजुना ना आपल्या गावचा युगपुरुष 25 वर्षापूर्वी आपल्या गावातून जो निघून गेला अंतर्धान पावला. इतकी वर्ष कुठं बोंबलत फिरत होतो मला तेच कळलं नाही. बैजा मर्दा तुझ्या आईला कुठं गेला होतास लेका? आम्ही लय तुला आठवण काढून काढून मरत होतो. आणि गोजा तर तुला कितीतरी शोधती आणि लाल्या तर
मित्राला त्रास देतो सोय तुम्ही म्हणलं तर रस्त्याला ना आम्ही म्हणलं तर रस्त्याला पैसा अरे गोजाका किती वाट बघते तुझी हे पालखी जाऊ द्या पुढं मी याला घेऊन जातो गोजाकाकडे चल रे मरता चल चल ए वाजवा रे दाताडांग गोजाका तुमचे मालक आले ती इकडेच येत आहेत. गोजाका हे बघ कोण आलंय बघ ना आलं तुझं मालक रामनवमीच्या मुहूर्ताला आला बाबा. हा या करेक्ट घ्या ताबा. नाही कोण आहे हो पाटील? हे ते नाहीत. कोण आहेस तू? काय गोजाकाचं बोलतच अजून राग गेला नाही. इतक्या वर्षात नवरा आला तर घ्यायचा पदरात झाली असेल एखादी चूक त्याला माफ करून टाकायचं. एक डाव माफ कर जाऊ दे. नाही पाटील कार्ड आलं तेव्हाच माफ केलं मी त्याला. पर हे ते नाहीत. मी माझ्या नवऱ्याला ओळखणार नाही वय. कुठली बी गर्ती बाई आपल्या नवऱ्याला इसरत नाही पाटील. इतकी वर्ष झाली वयामानानुसार होतं विसरायला. आता लाल्या कुठं गेला? लाल्याला बोलव तो बी ओळखल ह्याला. पाटील अहो पाटील आपल्या हेरींना आग लागल्या. चला 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 पाटील मी काय करू? अरे काय करू म्हणजे मी काय करू आता? तुझं बघ काय करायचं ते. तुझी बायको आहे. अरे चल रे पळ पळ लवकर. हे जायला वाटच लागली म्हणायची फार आता. अरे हे ट्रॅक्टर पळा लवकर. ही मला सांगा पुढच्या ही जळ तिकडे. हे चल 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 पळा पळा पळा. याला तसा पडला काय साठा? त्याला आग लागली काय? एक पे जळके त्याला जाळ असा नसतो. तो लय काळा धूर असतो. ह्यो बघ प्रकाश कसा चकचकीत आहे. तो हिऱ्या मणक्याचा दिसतोय मला. मी बोललो ते खरं झालं काय? खरं झालं का नाही? खरं झालं खरं झालं. अरे मान सगळी एक हिर लागली दिसती मला. चला 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 चला. धन सापडलं. धन गुप्त धन. अरे कोण आहेस बाबा तू? काय सॉंग केलेस? असलं सॉंग करू नकोस बाबा. बाई माणसाच्या इब्रतीचा सवाल असतो. बहुरूपी आहेस का? हे बघ ज्वारी बाजरी घेऊन जा बाबा इथनं. मी म्हटलेलं खरं झालं का नाही पाटील? गुप्तधन लागलं पाटील. अरे का बस तू काय म्हणलं खरे? समजा हिरीला गुप्त धन लागले. अरे माझं नशीब बलवान म्हणून एवढं धन लागलंय. थांब आता कसं घेऊ? हे कल्या कल्या उतर खाली. नीट उतरा. दगड पडू देऊ नकोस. हिरमान कर. चल उतर खाली. मी एकटा नाही उतरणार. आपण सगळी उतरा ना. ह्या पोळाला नुसताच खाऊन पोचलाय भाड खाऊ. आता काय थांब मीच उतरतो खाली. खाली वाकडं जरा इथं. मी असं वरनं उडूया. आता मी का पाटील यो नाण्या यो चालला होता माझ्याकडे बी हे चालता. हीच कापड होती पाटील अंगावर. अरे नाण्या नाही. नाण्या आधीच वरती गेलाय. लाल्या आहे लाल्या. ढोलकी वाजून गाव गोळा करायच्या आधी त्यालाच वरती पाठवू. बस तुझ्या बापा बरोबर भजन कर तिथंच बरा. चला ओ पाटील तो बघा मांडी वाजतो तरी बी ढोलकीचा आवाज येतो. माझ्या गाला वाजली की तेव्हा बी ढोलकीचा आवाज आला होता. वाजवतो तेव्हा येतो. तिच्या आईला ह्याचा आवाजच बंद करू. मग ढोलकीचा आपोआपच बंद होईल.
या तुम्ही मी आहे खरंच आवाज येतोय ए या आवाजाची अशी नाटकं करून मला नको घाबरू त्याला घाबरव तुझ्या खरं ठेवतो नाणे पण हे इकडं नाण्या बोलू नये गोजकाकडे की वेगळाच नाणे आहे जिकडे तिकडे खोट्या नाण्याचा पाऊस पडायचा ना. अरे असंच होतंय गड्या लई दिवसानं पडल्यावर लई काय कळत पडतंय मला जर मारलात ना तर तुम्हाला धन कधीच गावणार नाही बघायचंय हात खाली करा अजून बघायचंय आता माझ्या जादूचे खेळ बघ खंड्या गोजा का म्हातारी कुठे समोरच आहे का तुका सुपारी ही कशी वाटली माझी जादू खंड्या खंड्या थांब पुण्यांदा फोन केला की म्हातारीचा कोंबडी सारखा गळा कापायचा आणि मुंडक घेऊन यायचं चालल फाडकावलाच पार्टीच देतो मुंडी मटन पार्टी तू काळजी करू नको लाला अरे पण आहे आईला आम्ही सांभाळतो तू भीड तोंड धरे त्याचा गोप्ती काढ गोप्ती भोकस बघ त्याला आपापल्या हिरी सांभाळा लाला इथं यायचं नाही लाल्या ओ पाटील आहे बघा नाही लाल्या ही पाणी जाऊन काय गेलं अयो खंड्या लाल्याच्या आईचं मुंडकवडं एका मुंडक्याची 4 मुंडकी कर खाच 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 ए थेरडे म्या तुला आता माझी खरी ओळख दावतोच म्या तुला आणि तुझ्या पिल्लाला पोचवायला आलोय मूर्त्या माझ्या पोराला पोचवतेस वय थांब धावतेस तुला तुझा मुर्दा पशिवला तुझा माझ्या पोराला मारतोस वय तू तुला धावतेस मी आता ए लाल्या हे बघ आता 3च विहिरी राहिल्यात तुझी आई जर तुला जिवंत हवी असेल तर ते विहिरी फुकणं बंद कर आधी आणि आताच खंड्याला सांगतो की त्याच्या आईला मार नको म्हणून तू अजिबात काळजी करू नको लाला अरे तुझ्या आईनं त्या खंड्याला माती चारली ओके वाघीन आहे मी वाघीन कळ ना खांडोळी करी तुझी हा माझ्या लालाला मारायला लावतास अरे हा नाना नाही भाऊ रुपया हा यो धरा याला मारा बोट खाली नाही तर बघ लाल्या हे बघ दोन विहिरी आहेत एक तुझी एक आमची सगळ्यांची बरोबर आहे कबूल एक तुमची एक माझी हा आपला वाटा फिक्स ओके ओके आता ती पण विजवतो बघ हे बघ आता शेवटची विहीर राहिली ना शेवटची विहीर आहे आपण ती वाटून घेऊ अर्धा वाटा तुझा अर्धा वाटा माझा आता त्यात बदल नाही 50-50 50-50 ओके 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 यांचं काय
ह्यांचा कुठलं काय ह्यांचा काय संबंध तो उगाच माझ्या मागे लागलेत काय 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 हिरी माझी जमीन माझी ह्यांचा काही संबंध येत नाही जमीन माझी हिरी माझी हे खोदायला पंचायतीतून फंड कोणी दिला खोदायचा काय उपयोग आहे तिथे बळी द्यावा लागतो ना बळी कोणी मी पट्ट्याने कापला आपण बळी द्यायची कल्पना मीच दिली की ह्यात वाटा द्यायला पाहिजे पाटील जेव्हा उदर होऊन पाहिलं इथं म्या मारली वाटा मला मिळाला पाहिजे कापली कोणी कापणी महत्वाचं आहे पट्ट्याने हेच मी गावकऱ्यांना सांगणार आहे. कुठल्या गावकऱ्यांना सांगायचंय हे फोकऱ्या झोपाळ्या तुझं कोण ऐकणार आहे काय सांगणार आहे सांग जा मी मारलं तुझ्या बापाला मी मारलं इथं तमासगिऱ्यांना मारलं सगळ्या अरे एक बाप काय तुझे 4 बाप असते तर 4घांना पण मारलं असतं मला शहाणपणा शिकवतोय येतो का काय मी जा सांग कोण ऐकतंय तुझं कोण ऐकतंय 1 मिनिट ते बघा काय बघा बघा अख्खी वारात आली तुमची पाटलाला सोडायचं नाही चला अरे इतकी वर्ष माझ्या नवऱ्याला दोष देत राहिले मी वाद्या तू मारलंस त्याला अरे किती लबाड जगशीला कुठे घेऊन जाणार आहे धन वर खोटा नाना आणून उभा केलाच वय तू मुडदा पशिवला तुझा अरे खेटराच्या बी लायकीचा राहिला नाहीस तू अरे बघताय काय हे बघा या गुप्तधनापायी मी आपल्याच गावातील काही लोकांना मारलं पण ते गुप्तधन मी काय करणार आहे मी या गावाच्या विकासासाठीच वापरणार आहे पाटील काय बोलताय अजूनही कुठल्या भ्रमात आहात तुम्ही या अशा गोष्टी करून कधीच विकास होत नसतो गुप्तधन हवंय ते बघा बघा अहो ते विजलं ते गेलं आता कुठलं धन अहो ते नव्हतंच कधी आणि जे कधी नव्हतंच ते मिळवण्यासाठी भोळ्या भाबड्या लोकांचे जीव घेतलेत तुम्ही माझ्या बापाचा खून केलात या पुजाऱ्याच्या सांगण्यावरून ज्याला स्वतःचं भविष्य माहिती नाही खरं सांग हे धनाचं काय ते खरं सांग आता बोलतोस की मला माफ कर लाला माफ कर मला भविष्य बिविष्य काहीच कळत नाही अरे मलाच काय आमच्यापैकी कुणालाच काहीच कळत नाही गावकऱ्यांनो माफ करा मला मी पाटलाला खोटी आज दावली धनाची आणि मग पाटील वाहवत गेला आणि हे समजा घडलं डॅडी काय केलं तुम्ही सगळ्या गावाची मदत करणारा माझा बाप लय हिरो वाटायचं मला पण झिरो झाला आम्ही काय मागितलं होतं तुमच्याकडे कशासाठी हवं होतं हे धन आणि आता काय कुणाची बायको म्हणून आयुष्य काढायचं बाई मी बोला की आता काय करून बसला तुम्ही थांबा एक मिनिट तुम्हाला राग येणं बरोबर आहे पण यांना मारून माझा बाप काय परत येणार नाही मला माझ्या बापावरचा कलंक पुसायचा होता त्यांना निर्दोष साबित करायचं होतं आणि आज ते मी केलं आहे आपण कायदा हातात गेलो का यांना कायदा शिक्षा देईल या इन्स्पेक्टर साहेब चला ताब्यात घ्या ना चला घेऊन जा यांना पोलीस पुजारी आहे मूळ आरोपी गावाले तुरुंगात नेऊन गावाचा विकास करणार बरं का?
गोझका तुझी माफी मागाय तोंड नाही बघ माझ्याकडे. एकच उपकार कर माझ्या, ये माझ्या भोळ्या भाबड्या लेकीला तुझ्या पदरात घेशील ना. पोरा लवकर लगीन कर, मला तुझ्या पोटाला यायचंय.